नमस्कार, मी पूर्वी भावे. महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. आपण सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. पण अर्थातच सुरुवात करणार आहोत सध्या धुमसत असलेल्या युद्धाच्या बातम्यांपासून. इस्रायल, अमेरिका आणि इराणमधल्या युद्धाचा आज चौथा दिवस आहे. इस्रायलनं आज इराणच्या 500 वर्ष जुन्या गोलस्टन पॅलेसवरती हल्ला केलाय. हल्ल्यामध्ये या पॅलेसचा काही बराच भाग खराब झालाय. मात्र तिथे साठवलेल्या मौल्यवान आणि ऐतिहासिक कलाकृती आधीच सुरक्षितपणे काढून टाकण्यात आल्या होत्या, त्यामुळे त्या वाचल्या. इराणची वृत्तसंस्था मेहरनं ही माहिती दिली आहे. गोलस्टन पॅलेस 16व्या शतकामध्ये सफावीद काळामध्ये बांधला गेला होता. बराच काळ ते इराणच्या राजांचं घर आणि शक्तीचं एक प्रमुख केंद्र म्हणून काम करत होतं. आज ते एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे आणि 2013 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये याचा समावेश करण्यात आला होता. इस्रायल इराण संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. इस्रायलने इराणवरती सर्वात मोठा हल्ला करत थेट राष्ट्रपती भवनच टार्गेट केलं. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या इमारतीलाही इस्रायली क्षेपणास्त्र आणि ड्रोनने निशाणा बनवलाय. इराणची राजधानी तेहरानसह अनेक शहरं अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यामध्ये जळतायत. आतापर्यंत 787 इराणी नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती कळतेय. इराणनेही पुन्हा एकदा इस्रायलवरती क्षेपणास्त्रांचा मारा केलाय. तेल अवीवमध्ये मोठ्या हल्ल्याचा अलर्ट जारी करण्यात आलाय आणि नागरिकांनी तातडीने बंकरमध्ये आश्रय घेतलाय. इस्रायलच्या संरक्षण दलानं काही वेळापूर्वी इराणकडनं क्षेपणास्त्र डागण्यात आल्याची माहिती दिली आहे. संरक्षण यंत्रणा धोका रोखण्यासाठी सक्रिय करण्यात आलेल्या आहेत आणि नागरिकांना सतर्क राहून अधिकृत सूचनांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलंय. इराणी ड्रोनने ओमान सल्तनतच्या सलाला बंदरावरती हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. ओमानी सरकारच्या कम्युनिकेशन सेंटरनुसार यापूर्वी दुकम बंदरावरील एका इंधन टँकरवरही अनेक ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आला होता. या घटनांमुळे परिसरात तणाव वाढलाय आणि परिस्थितीवरती बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. अमेरिका आणि इराण युद्धाची आग आता सौदी अरेबियाचा सर्वात मोठा तेल शुद्धीकरण कारखाना रास तनुरापर्यंत पोहोचलाय. इराणने रास तनुरा तेल रिफायनरी ड्रोन हल्ला केला होता आणि आता तिथल्या नुकसानीचे सॅटेलाईट फोटोज सुद्धा जाहीर करण्यात आलेले आहेत. कारखान्याचं फारसं नुकसान झालं नाही असा कंपनीचा दावा होता. मात्र उपग्रहाने घेतलेल्या फोटोमध्ये नुकसान झाल्याचं दिसतंय. हल्ल्यानंतर हा कारखाना तुर्तास बंद ठेवण्यात आलाय. सौदी अरेबिया आणि कतारनं त्यांच्या देशातल्या ऑइल रिफायनरीज बंद केल्या आहेत. इराणच्या हल्ल्यामध्ये रिफायनरीचं नुकसान होण्याच्या भीतीनं त्यांनी हा निर्णय घेतलाय. सौदीतल्या आरामको रिफायनरीच्या काही भागांना कालच ड्रोन हल्ल्यामुळे आग लागली होती आणि त्यानंतर असा निर्णय घेण्यात आलाय. कच्च्या तेलासह पेट्रोल डिझेल उत्पादनाला फटका बसणार अशी शक्यता आहे. इराणचे सर्वेसर्वा खामेनींचा मृत्यू नेमका कसा झाला याबाबत दावे प्रतिदावे केले जात आहेत. मात्र ब्रिटिश मीडियाने या संदर्भात केलेला दावा सर्वात मोठा समजला जातोय. खामेनींवरती इस्रायलची गुप्तहेर यंत्रणा अनेक वर्षांपासून करडी नजर ठेवून होती. त्यासाठी तेहरानमधील प्रत्येक सिग्नलवरचा कॅमेरा हॅक करण्यात आला होता. तेहरानच्या प्रत्येक रस्त्यात नव्हे तर चौक आणि छोट्या गल्ल्यांमधलीही स्थिती इस्रायल पाहत होतं. एवढंच नाही तर तेहरानसह इराणच्या मोबाईल नेटवर्कमध्ये इस्रायलने शिरकाव केला होता. त्यामुळेच खामेनींच्या त्यांच्या सहकाऱ्यांच्या विविध अधिकाऱ्यांच्या प्रत्येक हालचालीवरती इस्रायलचं बारीक लक्ष होतं. इराणी सरकारच्या एअर डिफेन्स सिस्टीमचे कर्मचारी इस्रायलच्या हल्ल्यात मारले गेलेले आहेत. इस्रायलने याचा अधिकृत व्हिडिओही जारी केलेला आहे. इस्रायली लढाऊ विमानाचा वेध घेण्याचा प्रयत्न करत असतानाच विमानातून अचूक बॉम्बफेक करण्यात आली आणि त्यात एअर डिफेन्स सिस्टीम ऑपरेट करणारे कर्मचारी मारले गेले. इस्रायली विमानांनी इराणचं रडार, सरफेस टू एअर मिसाईल यंत्रणा आणि मिसाईल लॉन्चर यावरती पद्धतशीर मारा सुरू ठेवलाय. तर यात इराणची एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त झाली आहे. ओमानच्या आखातामध्ये तैनात इराणची 11 जहाजं बुडवण्यात आली. अमेरिका आणि इस्रायलने जोरदार मारा करत इराणची 11 जहाजं नष्ट केली आहेत. ओमानच्या आखातात इराणी नौदलाची ही जहाजं तैनात करण्यात आली होती. या जहाजांचा वापर आखाती देशांवरती समुद्रातनं हल्ला करण्यासाठी करण्याचा इराणचा कट होता. मात्र ही जहाजं नष्ट करून समुद्रात बुडवण्यात आली.
इस्रायलनं लेबनॉनची राजधानी बेरेटवरती मोठ्या हल्ल्याची तयारी केली. यासाठीच त्यांनी नागरिकांना अन्य ठिकाणी जाण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. दक्षिण बेरेटच्या अनेक लष्करी इमारतींवरती हल्ल्याचं नियोजन इस्रायलने केलंय. नागरिकांनी त्या इमारतींपासून दूर राहण्याची सूचना इस्रायलने दिली आहे. कतारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार कतारने इराणची 101 क्षेपणास्त्र इंटरसेप्ट केली. कतारच्या संरक्षण खात्याने ही आकडेवारी जाहीर केली आहे. कतारच्या एअर डिफेन्स सिस्टीमने 101 क्षेपणास्त्र पाडली. त्याशिवाय 2 Su-24 फायटर विमानं, 3 क्रूज क्षेपणास्त्र आणि 39 ड्रोन्सही पाडल्याचा दावा करण्यात येतोय. दुसरीकडे इराणी ड्रोन आणि क्षेपणास्त्रांमुळे अमेरिकन सैन्यावरही दबाव वाढलाय. कुवेतमध्ये अमेरिकेची 3 लढाऊ विमानं पाडण्यात आली आहेत. आखाती देशातल्या अमेरिकन तळांवरती इराण जोरदार मारा करतंय. त्यामुळेच या तळांची सुरक्षा करण्याची डोकेदुखी अमेरिकेसमोर आहे. इराण लेबनॉन संघर्ष अधिकच तीव्र होत असून मृतांचा आकडा आता 600 वरती पोहोचलाय. अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हवाई हल्ल्यांनी तेहरान आणि बेरत या राजधानींना लक्ष्य करण्यात आलंय. दरम्यान अमेरिकेनं आपल्या नागरिकांना आघातातून तातडीने बाहेर पडण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिक बाहेर पडताच हल्ले आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. موشک از اینجا میاد از سمت چپ بیاد اومد आखाती देशातल्या युद्धाचा थेट परिणाम आता तेलाच्या किमतीवरती होऊ लागलाय. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून कोंडीचा परिणाम तेलाच्या पुरवठ्यावरती होताना दिसतोय. ब्रेंट क्रूडचे दर $1.1 गेल्या 3 दिवसात वाढलेत. $82.37 वरती हे दर गेलेत. जानेवारी 2025 नंतरचे सर्वाधिक दर आहेत. US वेस्ट टेक्सास इंटरमिडिएट म्हणजेच WTIचे दर 74 सेंटने म्हणजे 1% वाढलेत आणि पुढील काही दिवसांमध्ये युद्ध थांबलं नाही तर तेलाचे दर असेच वाढत राहण्याची शक्यता आहे. $2% inside her. $2% inside her. एकीकडे युद्ध ऐन रंगात आलेलं असताना चीनी युद्ध सामग्रीची पुन्हा एकदा जगासमोर शोभा झालेली आहे. चीनी शस्त्रास्त्र त्यांची एअर डिफेन्स सिस्टीम पुन्हा एकदा कुचकामी असल्याचं जगाला दिसून आलं. इराणनं चीनकडून
HQ-9B एअर डिफेन्स सिस्टम खरेदी केली होती. परंतु या एअर डिफेन्स सिस्टम मध्ये डेटा इंटिग्रेशन, त्याचबरोबर डेटा लिंकिंग आणि सिस्टम इंटिग्रेशनशी संबंधित अत्याधुनिक पद्धती उपलब्ध नसल्यामुळे F-35 स्टेल्थ एअरक्राफ्टला पकडण्यामध्ये, डिटेक्ट करण्यामध्ये ही एअर डिफेन्स सिस्टम सपशेल अपयशी ठरली. ऑपरेशन सिंदूर मध्ये कशा प्रकारे चीनी बनावटीची एअरक्राफ्ट आणि त्याहून महत्वाचं PL-15E ही क्षेपणास्त्र आणि सर्वात महत्वाचं HQ-9 ही एअर डिफेन्स सिस्टम सपशेल फ्लॉप ठरली, हे सगळ्या जगानं त्या ठिकाणी पाहिलं होतं. म्हणजे कॉपी पेस्ट पद्धत ही चीनला बरोबर त्या ठिकाणी जमली नाही आणि त्याचमुळं सब स्टँडर्ड म्हणजे कमी क्वालिटीच्या या एअर डिफेन्स सिस्टम त्या ठिकाणी तयार झालेल्या आहे. هیچکی هم تو خونه ها همه در رفتن. اومد اونا دیدی؟ اومد موشک از اینجا میاد، از سمت چپ بیاد. पाकिस्तानला अफगाणिस्तानकडून मोठा दणका बसल्याची माहिती समोर येते. अफगाणी सेनेनं पहाटे 3 वाजता ड्युरंड लाईन पार करत पाकिस्तानातील 60 ठिकाणी सर्जिकल स्ट्राईक केल्याचं वृत्त आहे. या कारवाईत पाकिस्तानी सैन्याचं मोठं नुकसान झाल्याची माहिती असून जोरदार हल्ल्यात 18 पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचा दावा केला जातो. इतकंच नाही तर काही शस्त्रास्त्रही अफगाणी सैन्यानं हस्तगत केल्याची माहिती समोर आली आहे. भारताची राजधानी नवी दिल्लीवर चीनचा तिसरा डोळा असण्याची भीती व्यक्त केली जाते. दिल्लीतले अनेक सीसीटीव्ही कॅमेरे चीनी बनावटीचे, त्या कॅमेऱ्यांचा वापर करून चीन भारतीय राजधानीवर लक्ष ठेवून असण्याची शक्यता व्यक्त केली जाते. निवृत्त लष्करी अधिकारी लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे यांनी ही शक्यता व्यक्त केली. याला कारण ठरलं इराणचे सर्वेसर्वा खामेनींच्या हत्येचं. इराणची राजधानी तेहरानमधल्या सगळेच्या सगळे सीसीटीव्ही कॅमेरे हॅक झाले होते. त्याद्वारे खामेनींचा खडानखडा जो पत्ता होता तो इस्रायलला होता. त्यामुळे हल्ल्यानंतर पहिल्या काही तासातच खामेनींना मारण्यात अमेरिका आणि इस्रायलला यश आलं. त्यामुळे राजधानीत सीसीटीव्ही कॅमेरे वापरणाऱ्या भारतानं सावधानता बाळगावी असा इशारा त्यांनी दिला आहे. आधुनिक टेक्निकल इंटेलिजन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधलं डेटा अनालिटिक्स आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर याचं अचूक ऍप्लिकेशन मोसाद आणि CIA केलेलं आहे आणि म्हणूनच ते या ठिकाणी यशस्वी झालेले आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. अमेरिकेनं हे सगळं इंटेलिजन्स नेटवर्क त्या ठिकाणी राबवलं आणि सक्सेस त्या ठिकाणी प्राप्त झाला. माझ्या मते भारतानं सुद्धा या ठिकाणी शिकण्यासारखं आहे. 21व्या शतकातली युद्ध ही अशा प्रकारची AI ड्रिव्हन असणार आहे. आणि फक्त फॅक्ट सांगतो, दिल्लीमधले मॅक्सिमम कॅमेरे जे आहेत ते कॅमेराज जे आहेत ते चायनीज मेड आहेत. मग हा धोका, सर्व्हिलन्सचा धोका कुठेतरी आपल्या सिक्युरिटी एजन्सीजना सुद्धा लक्षात घ्यायला यावा. आखाती देशात अडकलेल्यांसाठी राज्य सरकारनं हेल्पलाईन क्रमांक जारी केला. त्यासाठी एका व्हॉट्सअॅप क्रमांकावरून संपर्काचं आवाहन करण्यात आलं. आखाती देशांमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विविध नागरिकांच्या संपर्कात राज्य सरकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः सातत्यानं विविध यंत्रणांशी संपर्कात असून ते केंद्र सरकारसोबत सुद्धा सातत्यानं संपर्क ठेवून राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांना त्यांनी समन्वय कार्यात लक्ष घालण्यास सांगितलं. केंद्र सरकार सुद्धा महाराष्ट्राला सरकार सर्वतोपरी मदत करणार आहे. या अंतर्गतच दुबईतील इंडियन पीपल्स फोरम सोबत समन्वय साधून महाराष्ट्र सरकारनं एक व्हॉट्सअॅप क्रमांक जारी केलाय. ज्यांना मदतीची गरज आहे त्यांनी या क्रमांकासोबत संपर्क साधण्याचं आवाहन केलेलं आहे. युद्ध सुरू झाल्यामुळे विमान सेवा बंद झाली, त्यामुळे ते ठिकाणी अडकलेले आहेत. त्यांच्याशी आमचा संपर्क सुरू आहे. आज सकाळपासून मी जवळपास 15-20 ग्रुपशी बोललेलो आहे. ते आहे त्या ठिकाणी सुरक्षित आहेत, हॉटेलमध्ये त्या ठिकाणी आहेत. काही अडचणी होत्या त्यांच्या हॉटेलमध्ये ते राहण्याचे, त्यांचे बुकिंग होतं एजंटनी केलेलं ते संपलेलं होतं. तुम्ही काळजी करू नका. काही म्हणले आपल्याकडे पैसे नाही आहेत, ती व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी करून देऊ. पण आता जशी शांतता होईल, मला वाटतं एक 2-3 दिवसामध्ये विमान सेवा स्पेशल म्हणून त्या ठिकाणी सुरू होईल. सेंट्रल गव्हर्नमेंटकडून त्याच्याकडे संपर्क आहे. त्यांच्या एम्बेसी सुद्धा, त्याच्याशी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी बोललो होतो. मला वाटतं एक 2-3 दिवसामध्ये जशी परिस्थिती निवळेल त्यावेळेला आपण त्यांना इकडे आणू. अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एक भावनिक हाक दिली. लंडनला जाण्यासाठी निघालेल्या सुभेदार यांचा मुलगा कुवेतमध्ये अडकला असून त्याला सुखरूप परत आणावा अशी विनंती त्यांनी केली. विशाखा सुभेदार यांनी या संदर्भात एक व्हिडिओ पोस्ट करून सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. नमस्कार, मी विशाखा सुभेदार.
माझे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना विनंती आहे, माझा मुलगा लंडनच्या प्रवासाला निघाला होता, पण कुवेतमध्ये त्याचं लेहोर असल्यामुळे त्याचं फ्लाईट तिथे उतरवण्यात आलं. पण गेले 4 दिवस एअर स्पेस नसल्यामुळे सगळ्या देशाला माहिती विमानं रद्द केली आणि माझा मुलगा गेली 4 दिवस कुवेतमध्ये अडकला आहे आणि आता तिथली परिस्थिती गंभीर होत चालली. आपण बातम्यांमध्ये पाहतोय, तो स्वतः तिथे अनुभवतोय. अनेक ड्रोन हल्ले तिथे होत आहेत. आता त्याला एका हॉटेलमध्ये एअरलाईन सर्व्हिसेसनी त्याची व्यवस्था केलेली आहे. इंडियन एम्बेसीनी कुवेतमध्ये असलेले त्यांनी तिथे व्यवस्था केलेली आहे. परंतु आता त्यांना भारतात परत आणण्याची व्यवस्था करावी. जसं दुबईच्या लोकांना परत आणलं गेलं तसंच कुवेतमध्ये सुद्धा. आणि यानंतर एक